मराठी व्याकरणात वाक्याचे प्रकार म्हणजे काय हे खालीलप्रमाणे सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आपण बोलतो किंवा लिहितो तेव्हा आपण अनेक शब्द एकत्र करून एक पूर्ण विचार व्यक्त करतो. त्याला वाक्य म्हणतात. हे विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीवरून आणि वाक्याच्या रचनेवरून जे गट पाडले जातात त्यांनाच वाक्याचे प्रकार असे म्हणतात. अर्थात पडणारे प्रकार कोणते आहेत? तर वाक्यात कोणता भाव किंवा अर्थ व्यक्त होतो यावरून हे प्रकार पडतात. विधार्थी वाक्य म्हणजे काय? साधी माहिती किंवा विधान देणे. उदाहरणार्थ, मी आंबा खातो. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? प्रश्न विचारणे. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे? प्रश्नचिन्ह. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? आज्ञा, विनंती किंवा उपदेश करणे. उदाहरणार्थ, दरवाजा बंद कर. उद्गारार्थी म्हणजे काय? मनातील तीव्र भावना व्यक्त करणे. उदाहरणार्थ, अबब, केवढा मोठा हा साप आहे. होकारार्थी वाक्य म्हणजे काय? तर होकार किंवा सकारात्मकता दर्शवणे. नकारार्थी वाक्य म्हणजे नकार किंवा नाही असा भाव दर्शवणे. आता मी काही 10 उदाहरणं दिलेली आहेत. प्रत्येक वाक्याचे प्रकार दिलेले आहेत. ते मुलांनी, विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यावे. धन्यवाद.